पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये लवकरच चमत्कार होईल असे सूचक विधान महायुतीचे उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेर नगर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार काशीनाथ दातेसर यांनी निघोज येथे बोलताना केलाय। त्यांनी काल निघोज अळकुटी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांचा दौरा केला। यावेळी त्यांना लाडक्या बहिणींसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी बोलताना घराणेशाहीवर बोलणाऱ्यांनी स्वतःच्याच घरात उमेदवारी घेतल्यामुळे आता यांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही। माझे सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत। सध्या लोकांचे आवाज जरी दाबलेले असले तरी मतदारांमध्ये एक मोठी सुप्त लाट आहे। मी लोकांचा चेहरा वाचतो, त्यावर मला माझा विजय दिसत असून येत्या 23 तारखेला ते दिसेल आणि माझा विजय होईल असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला। आता पारनेर मतदारसंघामध्ये नेमका काय चमत्कार घडणार हे ऐकूयात त्यांच्याच तोंडून। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी शर्मिला जाधव, पारनेर। आज निघोज गटामध्ये आमचा सकाळपासून प्रचाराचा गाव भेटीचा दौरा त्या ठिकाणी चालू आहे। माझ्या समवेत सर्व पदाधिकारी, मग ते कोरडे दादा असतील, राहुल पाटील असतील, वसंतराव चेडे असतील, आमचे सचिन पाटील वराळ असतील, आमचे दिनेश बावर असतील, अन्य सर्व पदाधिकारी या ठिकाणी माझ्या समवेत सकाळपासून प्रचारामध्ये आहेत। गाव भेट दौरा या ठिकाणी केलेला आहे। पावणे 200 गावं या मतदारसंघामध्ये आहेत आणि किमान प्रत्येक गावामध्ये एकदा तरी जाणं गरजेचं आहे, म्हणून हा गाव भेट दौरा या ठिकाणी आयोजित केला। या दौऱ्यामध्ये आमच्या मतदारांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी स्वागत केलं। प्रत्येक गावामध्ये सुवासिनींनी त्या ठिकाणी ओवाळणी मला या ठिकाणी केली आणि अक्षरशः आमच्या या महिला भगिनी तर निश्चितपणे एवढ्या खुश आहेत की या महायुतीच्या सरकारनं त्यांच्यासाठी जी लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे, त्या लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीमध्ये त्या अत्यंत खुश आहेत या महायुतीवर आणि महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना राज्यातल्या निश्चितपणे सर्व आमच्या लाडक्या भगिनी भरभरून मतदान करणारे याची खात्री मला निश्चितपणे प्रचार करताना या ठिकाणी जाणवलेली आहे। साहजिक आहे, कारण आम्ही आमच्या कानाने ऐकलंय, इथं सगळ्या जनतेनं ऐकलेलं आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी विखे घराण्यांच्यावर काही इतर काही घराण्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधीने केला होता आणि यानंतर आता विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर घराणेशाहीवर आरोप करणाऱ्या प्रतिनिधींनी पुन्हा एकदा विधानसभेची उमेदवारी आपल्याच घराण्यामध्ये घेतलेली आहे, आपल्या घराण्यात म्हणजे आपल्या स्वतःच्या पत्नीलाच घेतलेली आहे आणि म्हणून घराणेशाहीवर, दुसऱ्यांच्या घराणेशाहीवर आरोप करण्याचा अधिकार त्यांना राहत नाही। पारनेर नगर मतदारसंघामध्ये आपण आता प्रचार करत आहात, लोकांच्या प्रतिक्रिया कशा पद्धतीने? आज या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेल की या ठिकाणी अतिशय सुप्त अशी लाट आहे। सुप्त लाट यासाठीच आहे की लोकांचे आवाज दाबलेले आहेत। ते दाबलेले आवाज खऱ्या अर्थानं लोक जे आहेत ते मतदानातून निश्चितपणे दाखवणार आहेत आणि हेच खऱ्या अर्थानं तुम्हाला येत्या 23 तारखेला निकालानंतर दिसेल। निघोज गटामध्ये अनेक जुने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्यासोबत निघोज गटातील अनेक राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते आपल्यासोबत प्रचार करतात। साहजिक आहे, मी मूळ माझं राष्ट्रवादीच आहे। मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष 92 ते जवळपास 95 पर्यंत काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो, 99 पर्यंत काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो। नंतर 99 ला काँग्रेस फुटली, पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हा देखील मी सातत्यानं 2004 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष होतो। मध्यंतरीच्या काळात शिवसेनेमध्ये गेलो होतो। शिवसेनेमध्ये असताना देखील माझे सहकारी जे जोडलेले आहेत, इथं शिवसेनेच्या उमेदवाराचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी इच्छुकाचा भ्रमनिरास झाला आणि म्हणून या तालुक्याचे शिवसेना प्रमुख, तालुका प्रमुख डॉक्टर पठारे असतील, ते त्यांच्या जागेवरच आहेत, परंतु त्यांच्याबरोबर काम करणारा जो शिवसैनिक आहे तो शिवसैनिक माझ्याशी देखील तितकाच जोडला गेलेला होता। त्याच्यामुळे निश्चितपणे त्या सगळ्या शिवसैनिकांची मला काही उघडपणे काही गुप्तपणे निश्चितपणे मदत झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे। विजयाचा आत्मविश्वास, मी लोकांच्यात राहणारा माणूस आहे, जनतेत राहणारा माणूस आहे। माझा पहिल्यापासून जनतेवर विश्वास आहे आणि म्हणून जनता मला उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर जनता माझ्या पाठीशी उभी राहणार याची मला 100% खात्री होती आणि तो प्रत्यय मला प्रचार करत असताना, प्रत्येक गावागावात जाताना, प्रत्येक गल्लोगल्ली जाताना त्या उमेदवारांची मतदारांची ज्यावेळेस मी भेट घेतो त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरून मी वाचणारा मनुष्य आहे आणि मग चेहरे वाचून सांगतो की मला अतिशय उत्तम प्रतिसाद आहे। विजयी झाल्यानंतर पहिलं कार्य तुमचं कोणतं राहील? विजयी झाल्यानंतर पहिलं कार्य माझं हे राहील की या तालुक्यातले जे प्रलंबित प्रश्न आहेत
त्याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा मी जे काही महायुतीचं मंत्रिमंडळ होईल किंवा आमचे नेते आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब असतील, त्यांना पहिली मी या प्रलंबित प्रश्नाच्या संदर्भातली संबंधित खात्याचे अधिकारी त्या ठिकाणी बोलावून या प्रश्नांच्यावर वाचा फोडण्यासाठी किंवा या प्रश्नाला काही त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी पहिली त्यांच्या चेंबरमध्ये या सर्व संबंधित डिपार्टमेंटची बैठक घेऊन या सगळ्या प्रलंबित प्रश्नांमध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही बोलले 2 दिवसामध्ये वेगळा चमत्कार होईल, तर या संदर्भात अजून कोण वेगळा चमत्कार होईल? आता बऱ्याच संघटनांनी पाठिंबे दिलेले आहेत. बरेच उमेदवार देखील 12 उमेदवार एकूण रिंगणात आहेत. प्रमुख पक्षाचे 3 उमेदवार आहेत. त्याच्यातले 2 पक्ष खऱ्या अर्थानं आज लढतीमध्ये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महायुती किंवा महायुती विरुद्ध महाआघाडी असाच सामना खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी मतदारसंघामध्ये आहे. आणि मग हे होत असताना बाकीचे जे अपक्ष आहेत त्या अपक्ष हळूहळू 1-2 दिवसामध्ये पाठिंबा देतील. दुसरे आमचे युवा सहकारी विजय भाऊ औटी हे देखील त्यांच्याशी आमची बोलणी चालू आहे. त्यांना देखील त्यांच्या आणि आमची उद्दिष्ट एकच आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे ते उद्दिष्ट होण्यासाठी ते त्यांची भूमिका बदलतील कदाचित आणि 1-2 दिवसामध्ये चमत्कार तुम्हाला नक्कीच दिसेल. 17 तारखेच्या अजितदादांच्या सभेपूर्वी हा चमत्कार तुम्हाला दिसेल.